नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण प्रकरण 3 माल विक्री किंवा माल विक्रीचा कायदा 1930 या संकल्पनेचा किंवा या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत माल विक्री करार म्हणजे काय. म्हणजे समाजामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मालमत्तेचे हस्तांतरण ही जी काही बाब आहे ही बाब नित्याची असते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे असलेले चलवस्तू किंवा चल मालमत्ता एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होत असते. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी माल विक्रीचा जो काही कायदा आहे 1930चा हा कायदा त्या ठिकाणी त्यासाठी लागू होत असतो. म्हणजेच वेगळ्या शब्दात जर सांगायचं झालं तर व्यक्तींमधील चल मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत काही वाद उद्भवल्यास माल विक्रीचा कायदा 1930 याप्रमाणे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. हा कायदा त्या ठिकाणी पारित करण्यासाठी किंवा पारित होण्यापूर्वी याच्या संदर्भातील जे काही तरतुदी होत्या याला त्या ठिकाणी भारतीय करार कायद्यातील ज्या काही तरतुदी होत्या या तरतुदींचा त्या ठिकाणी अवलंब केला जात होता. म्हणजे जो काही भारतीय करार कायदा आहे या करारातील कलम 76 ते कलम 123 अशी ही कलमे त्या ठिकाणी आपल्या माल विक्रीच्या संदर्भात त्या ठिकाणी अवलंबली जात होते. परंतु स्वतंत्र माल विक्री कायदा 1930 अस्तित्वात आल्यानंतर या कायद्याअंतर्गत जर माल विक्रीच्या करारामध्ये जर काही वाद निर्माण झाले असतील तर असे वाद मिटवण्यासाठी या करारातील कलमांचा वापर केला जात होतो. सुरुवातीला आपण पाहू की माल विक्रीचा करार म्हणजे काय. म्हणजे माल विक्री कायदा 1930च्या कलम 4 नुसार माल विक्रीचा करार म्हणजे असा करार ज्यामध्ये विक्रेता मालमत्तेचे खरेदीदाराकडे ठरलेल्या किमतीसाठी मालमत्तेचे हस्तांतर करतो किंवा हस्तांतर करण्याचे मान्य करतो. म्हणजे इथे आपल्याला हे पाहायचं आहे की माल विक्रीचा करार म्हणजे इथे दोन शब्द आहेत. एक म्हणजे माल विक्रीचा आणि दुसरा आहे त्याचा करार. म्हणजे आपला जो काही करार करणार आहे आपणा सर्वांनाच माहीत आहे की करार दोन व्यक्तींमध्ये केला जात असतो. करार हा लेखी किंवा तोंडी स्वरूपात असू शकतो. म्हणजेच इथे जे काही करार होणार आहे हा करार त्या ठिकाणी माल विक्रीच्या संदर्भात होणार आहे. म्हणजेच विक्रेता आपल्या मालमत्तेचे खरेदीदाराकडे ठरलेल्या किमतीसाठी मालमत्ता हस्तांतर करण्याचे किंवा हस्तांतर करण्याचे मान्य करत असेल तर त्यालाच आपण त्या ठिकाणी माल विक्रीचा करार त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे माल विक्रीचा जो काही करार आहे या कराराची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या या पद्धतीने आपण पाहिलेली की माल विक्री करार म्हणजे असा करार की ज्यामध्ये विक्रेता मालमत्तेचे खरेदीदाराकडे ठरलेल्या किमतीसाठी मालमत्तेचे हस्तांतर करतो किंवा हस्तांतर करण्याचे मान्य करतो. या व्याख्येअंतर्गत माल विक्री कराराचे काही आवश्यक घटक आहेत. या घटकांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला घटक आहे व्यक्ती. कोणताही करार करण्यासाठी किमान 2 व्यक्तींची त्या ठिकाणी आवश्यकता असते. इथे आपण पाहतोय की माल विक्रीचा त्या ठिकाणी जो करार करण्यासाठी ही 2 व्यक्ती त्या ठिकाणी आवश्यक असतील. एक म्हणजे विक्रेता आणि दुसरं म्हणजे खरेदीदार. किंवा एक विक्रेता दुसऱ्या विक्रेत्याला त्या ठिकाणी वस्तू किंवा सेवा विकू शकत असतो किंवा विकू शकतो. परंतु इथे 2 व्यक्ती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. म्हणजे इथे आपण पाहतो की किमान 2 व्यक्तींची त्या ठिकाणी करार करण्यासाठी आवश्यकता आहे. एका व्यक्तीमध्ये करार होत नाही. दुसरी गोष्ट आहे वस्तू. आता इथे माल विक्रीच्या करारामध्ये वस्तू कशासाठी म्हटलं जातं तर ज्या काही चलवस्तू आहेत. चलवस्तू याचा अर्थ एका ठिकाणाहून त्या दुसऱ्या ठिकाणी आपल्याला सहजपणे हस्तांतरित करता येतात. म्हणजे आपलं भाग भांडवल असू द्या, आपल्या जमिनीमध्ये उगवलेले पीक असू द्या, धान्य असू द्या किंवा विक्रीपासून त्या ठिकाणी किंवा विक्रीपूर्वी जमिनीपासून ज्या काही आपल्याला वस्तू आहेत की ज्या वस्तू वेगळ्या करतात. म्हणजे साधं सिंपल आपल्याला सांगता येईल की वस्तू याचा अर्थ चलवस्तू. चलवस्तू याचा अर्थ त्या जमिनीपासून त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतात वेगळ्या करता येत असतात. उदाहरणार्थ आपण जर पाहायला गेलं तर आपली जी काही इमारत असेल ही इमारत त्या ठिकाणी आपल्याला आपल्या त्या इमारतीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करता येत नाही. त्याला आपण वस्तू म्हणू शकत नाही, त्याला आपण मालमत्ता असं म्हणू शकतो. परंतु आपल्याकडे असलेले भाग भांडवल असेल, सोने असेल, चांदी असेल हे काय करू शकतो आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी सहजपणे हस्तांतरित करू शकतो. म्हणजेच वस्तूमध्ये चलवस्तूंचाच त्या ठिकाणी सहभाग होत आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे मालकी हक्काचे हस्तांतरण. माल विक्रीच्या करारामध्ये आपण पाहिलेलं आहे की
विक्रेता हा आपल्या मालमत्तेचे काय करत आहे, हस्तांतरण करत आहे. म्हणजे इथे त्या ठिकाणी वस्तूचे मालकी हक्क त्या ठिकाणी बदलत आहे. ज्या वेळेस खरेदीदाराकडून विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे वस्तूचे हस्तांतरण होत असते, अशा वेळेस जे काही मालकी हक्क आहे विक्रेत्याचा, हा विक्रेत्याचा मालकी हक्क खरेदीदाराकडे जात असतो. म्हणजे वस्तूच्या विक्रीबरोबर वस्तूच्या मालकी हक्काचंही हस्तांतरण होत असतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे किंमत. वस्तू किंवा माल विक्रीच्या करारामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे वस्तू हस्तांतरणाची जी काही किंमत आहे, ती किंमत खरेदीदाराला विक्रेत्याला द्यावी लागत असते. म्हणजे वस्तूची जी काही किंमत असेल, की जी किंमत त्या ठिकाणी तुमच्या कराराप्रमाणे ठरलेली आहे, ही किंमत त्या ठिकाणी खरेदीदाराला त्या विक्रेत्याला द्यावीच लागते. जोपर्यंत त्या ठिकाणी तुमचा खरेदीदार त्या वस्तूची किंमत विक्रेत्याला देत नाही, तोपर्यंत तो करार पूर्ण झाला आहे त्या ठिकाणी असं समजलं जात नाही. म्हणजे करार पूर्ण करण्यासाठीही त्या खरेदीदाराला ठरलेल्या किमतीची जे काही मूल्यमापन असेल किंवा मूल्य असेल, हे मूल्य त्या ठिकाणी त्या विक्रेत्याला देणं आवश्यक असतं. म्हणजे वस्तूचा मोबदला म्हणूनच आपण त्या ठिकाणी त्याला दुसरी वस्तू देत असेल, तर त्याला त्या ठिकाणी वस्तू विनिमय असं म्हणलं जातं. म्हणजे इथे त्या ठिकाणी आपण वस्तूच्या बदल्यात वस्तू देत असेल, तर त्याला वस्तू विनिमय असं म्हणलं जातं. परंतु आपण घेतलेली वस्तू जर त्याची किंमत किंवा त्याचा मोबदला आपण जर पैशा स्वरूपात देत असेल, तर त्याला त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. पाचवा मुद्दा आहे कराराची पूर्तता. विक्री करार हा सर्वसाधारण कराराप्रमाणेच असल्याने भारतीय करार कायद्याचे जे काही कलम असतील, हे कलम त्या ठिकाणी लागू होत असतात. कराराची पूर्तता कशी करावायची हे पक्षकार त्या ठिकाणी आपापसात ठरवू शकतात. माल पाठवणी केव्हा करायची, कशी करायची, किंमत काय असेल, ते कशा पद्धतीने द्यावायचे आहेत, या सर्व संबंधित त्या ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये करार ठरू शकतो. आणि हा करार कसा करावा याविषयी विक्रीचा जो काही कायदा आहे, याच्यामध्ये काही खास तरतुदी केलेल्या नाहीत. म्हणजे इथे जो काही करार आहे, तो करार लेखी स्वरूपात होऊ शकतो, तोंडी स्वरूपात होऊ शकतो किंवा अव्यक्त स्वरूपातही त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु आपण सर्वांनाच जे काही कराराचे प्रकार माहीत आहेत, त्यातील जो काही आपण लेखी करार आहे, हा करार त्या ठिकाणी आपल्याला भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त होत असतो. म्हणून आपण त्याच पद्धतीने करार करण्याचा प्रयत्न करत असतो. हे आहेत त्या ठिकाणी आवश्यक असलेले घटक. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे माल विक्रीचा ठराव. आपण याच्या अगोदर पाहिलं माल विक्रीचा करार. आता आपण पाहणार आहोत माल विक्रीचा ठराव. माल विक्रीच्या ठरावाचा अर्थ काय पहा. ज्यावेळी वस्तूच्या मालकी हक्काचे हस्तांतरण भविष्यात होणार असते किंवा अटींची पूर्तता झाल्यानंतर होणार असते, अशा करारास विक्रीचा ठराव असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे आपण विक्रीमध्ये ती वस्तू किंवा सेवा पैशाच्या मोबदल्यात त्या ठिकाणी हस्तांतरित केली जात असते. परंतु माल विक्रीचा जो काही ठराव आहे, तो ठराव याचा अर्थ काय, आज एखादा विक्रेता एखाद्या खरेदीदाराशी किंवा एखाद्या खरेदीदाराबरोबर वस्तू विक्री करण्यासंदर्भात काय करतो, करार करत असेल. परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये होणार आहे, तर अशा करारास त्या ठिकाणी विक्रीचा ठराव असं त्या ठिकाणी म्हणलं जातं. म्हणजे इथं जे काही वस्तूचे जे काही हस्तांतरण होणार आहे किंवा वस्तूच्या मालकी हक्काचं हस्तांतरण भविष्य काळामध्ये होणार आहे किंवा काही अटींची पूर्तता झाल्यानंतर त्या ठिकाणी हे हस्तांतरण होणार आहे, अशाच कराराला त्या ठिकाणी विक्रीचा ठराव असं त्या ठिकाणी म्हणलं जात असतं. म्हणजे आपल्याकडे दोन ज्या कन्सेप्ट आहेत, त्या दोन कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण सांगितलेल्या आहेत की माल विक्री करार आणि माल विक्रीचा ठराव. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला जो काही मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा माल विक्री आणि माल विक्रीचा ठराव यातील फरक. काही मुद्द्यांच्या आधारावर आपण त्या ठिकाणी फरक पाहणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आपण पाहणार अर्थ. विक्री म्हणजे काय नक्की. तर विक्री की ज्यामध्ये वस्तूच्या मालाची मालकी ही करार करतेवेळीच विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला गेला आणि त्या ठिकाणी लगेचच त्या ठिकाणी तुम्ही त्या वस्तूचे पैसे देऊन मालकी हस्तांतरण त्या ठिकाणी करू शकता किंवा मालकी हस्तांतरण घेऊ शकता. म्हणजे विक्रीमध्ये वस्तूची काही मालाची मालकी आहे, ही करार करत्या वेळेसच त्या ठिकाणी किंवा करार करत असतानाच त्या ठिकाणी काय म्हणतात आहे, मालकी हस्तांतर बदलत आहे. परंतु आपण माल विक्रीचा जो काही ठराव पाहिलेला आहे, त्याची व्याख्याही आपण पाहिलेली होती की भविष्य काळातील
एखाद्या विशिष्ट तारखेला मालकीचे हस्तांतरण होते किंवा काही अटींची पूर्तता केल्यानंतर मालकीचं हस्तांतरण होत असेल तर याला आपण माल विक्रीचा ठराव असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे माल विक्री ही इन्स्टंट होत असते. करार करतानाच त्या ठिकाणी वस्तूचे मालकी हस्तांतरित होत असते. माल विक्रीच्या ठरावामध्ये वस्तूची मालकी ही भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी हस्तांतरित होणार असते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे मालाचे हस्तांतरण. विक्रीमध्ये मालमत्तेचे हस्तांतरण विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे होत असते. म्हणजे पहा, मालमत्तेचे काही हस्तांतरण आहे हे हस्तांतर विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे होत असते आणि तेही करार करत असतानाच त्या ठिकाणी त्याचं हस्तांतरण होत असतं. ठरावात फक्त हस्तांतराचे भविष्यकाळातील वचन असते, प्रत्यक्ष हस्तांतर होत नाही. म्हणजे विक्रीच्या ठरावामध्ये करार करत असताना मालकीचे हस्तांतर होत नाही, तर मालकीचं हस्तांतर हे भविष्यकाळामध्ये होणार असतं. तेही काही अटींची पूर्तता केल्यानंतर मालकी हस्त त्या ठिकाणी हस्तांतर होणार असतं. तिसरा मुद्दा आहे कराराची अंमलबजावणी. विक्रीत कराराची अंमलबजावणी झालेली असते म्हणजेच विक्री करार पूर्ण झालेला असतो. विक्रीमध्ये इन्स्टंट लगेचच त्या ठिकाणी वस्तू विकलेली असते, खरेदीदाराने ती खरेदी केली असते, याचा अर्थ त्याच्या मालकीचं हस्तांतरण झालेलं असतं. म्हणजेच त्या ठिकाणी ते कराराची जी काही पूर्तता आहे किंवा अंमलबजावणी ही झालेली असते. याच्या विरुद्ध विक्रीच्या ठरावात कराराची अंमलबजावणी व्हायची असते किंवा कराराची अंमलबजावणी ही भविष्यकाळामध्ये होणार असते. म्हणून त्या ठिकाणी तो करार पूर्ण झालेला असं समजलं जात नाही. जोपर्यंत मालकी हस्तांतर होत नाही तोपर्यंत करार पूर्ण झाला आहे असं त्या ठिकाणी समजलं जात नाही. हा त्या ठिकाणी तुमचा तिसरा मुद्दा आहे कराराची अंमलबजावणी. चौथा मुद्दा आहे किंमत वसुली व दावा दाखल करणे. विक्रेत्यांनी उधारीवर मालाची विक्री केली असेल व ग्राहकाने ठरलेल्या वेळी मालाची किंमत दिली नसेल तर विक्रेता दावा दाखल करू शकतो. म्हणजे आपण काही वस्तू जर त्या ठिकाणी एखाद्या खरेदीदाराला उधारीवर दिले असतील आणि त्याने दिलेल्या मुदतीमध्ये जर ते पैसे दिले नाही तर विक्रेता त्या खरेदीदाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी दावा दाखल करू शकतो. परंतु जर विक्रीच्या ठरावानंतर खरेदीदाराने वस्तू घेतल्याच नाहीत किंवा त्याची किंमत वेळेवर दिली नाही तर विक्रेता दावा दाखल करू शकत नाही. त्याला फक्त नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्या ठिकाणी दावा दाखल करू शकतो. म्हणजे एखाद्या विक्रीच्या ठरावानंतर त्या खरेदीदाराने वस्तू खरेदी करण्याचं जर त्या ठिकाणी टाळलं किंवा वस्तू खरेदी केल्यानंतरही त्याचे पैसे देण्याचं जर टाळत असेल तर विक्रेता त्या खरेदीदारावर त्या ठिकाणी दावा दाखल करू शकत नाही, परंतु तो फक्त नुकसान भरपाईसाठी त्या ठिकाणी दावा दाखल करू शकतो. म्हणजे वस्तूची जी काही किंमत असेल ती किंमत वसूल करण्यासंदर्भात विक्रीमध्ये दावा दाखल करण्याचा अधिकार मिळालेला असतो आणि विक्रीच्या ठरावामध्ये नुकसान भरपाई मिळवण्यासाठी दावा दाखल करण्याचा अधिकार असतो. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे धोका स्वीकारणे. विक्रीनंतर मालाची जी काही जोखीम असेल किंवा जबाबदारी असेल ही खरेदीदाराला सहन करावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या खरेदीदाराने एखादी वस्तू त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ की इलेक्ट्रिकल वस्तू त्याने खरेदी केली असेल, टी व्ही असेल, रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असेल आणि त्याने घरी ती वस्तू गेल्यानंतर त्या ठिकाणी 2 किंवा 3 दिवसानंतर जर वस्तू त्या ठिकाणी खराब झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या ठिकाणी त्या खरेदीदाराची असते. याच्या विरुद्ध आहे माल विक्रीच्या करारामध्ये वस्तूचं हस्तांतरण झालेलं नसतं किंवा वस्तूचंही हस्तांतरण झालेलं नसतं. त्याच्यामुळे या माल विक्रीच्या करारामध्ये त्या ठिकाणी जी काही जबाबदारी आहे ही जबाबदारी त्या ठिकाणी विक्रेत्यावर असते. म्हणजे जर काही वस्तू खराब झाली, नष्ट झाली तर त्या ठिकाणी इथे जी काही संपूर्ण जबाबदारी आहे ही संपूर्ण जबाबदारी आपल्या विक्रेत्यावर असते. त्याच्यानंतर सहावा मुद्दा अटी. विक्रीत अटी लादलेल्या नसतात. विक्री ही शर्त विरहित असतात. विक्री ठरावात अटी लादलेल्या असतात आणि विक्री करारसुद्धा हा बहुधा सशर्त असतो. म्हणजे आपण विक्रीमध्ये कोणत्याच त्या ठिकाणी अटी लावलेल्या नसतात, कारण इन्स्टंटली आपण काय करत असतो ती वस्तू किंवा सेवा विकत असतो. परंतु विक्रीच्या ठरावामध्ये काही अटी असतात, पण काही काही वेळेस त्या ठिकाणी सशर्त असतात, म्हणजे त्या सर्वांनाच त्या ठिकाणी लागू असतात या पद्धतीने नसतात. सातवा मुद्दा आहे करारातील किंवा करार पूर्ततेत चूक. विक्रीत खरेदीदाराला व्यापक अधिकार असतात. विक्रेत्याने कराराची अंमलबजावणी किंवा वस्तू देताना चूक केल्यास त्या करारभंगाबद्दल खरेदीदाराला उपलब्ध असलेल्या सर्व अधिकार तो वापरू शकतो. विक्रीनंतर विक्रेत्याने वस्तू किंवा दुसऱ्या व्यक्तीस विकल्या असतील तर खरेदीदार त्या व्यक्तीवर वस्तू परत आणू शकतो किंवा त्या वस्तू त्या ठिकाणी त्याच्याकडून परत आणू शकतो.
म्हणजे इथे अधिकार जो आहे विक्रीमध्ये, हा अधिकार त्या ठिकाणी तुमच्या विक्रेत्याला सर्वाधिक आहे. त्याने जी काही वस्तू खरेदी करण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं आहे, ही वस्तू जर दुसऱ्या व्यक्तीला जर विक्रेत्याने विकली असेल तर ती वस्तू मिळवण्याचा त्या ठिकाणी त्याला अधिकार असतो. विक्री ठरावात मालाच्या मालकी हक्क हा विक्रेत्याकडेच असल्याने विक्रेत्याने वस्तू दुसऱ्या व्यक्तीस विकल्यास ग्राहकाला त्या वस्तू परत घेता येत नाही. त्याला विक्रेत्याविरुद्ध फक्त न्यायालयामध्ये नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी अर्ज करता येतो. म्हणजे विक्रीच्या ठरावामध्ये मालकी ही त्या ठिकाणी विक्रेत्याकडेच असते, त्याच्यामुळे तो ती वस्तू दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतो. परंतु जो काही ग्राहक आहे किंवा जो खरेदीदार आहे, तो खरेदीदार त्याचं जे काही नुकसान झालं असेल त्या व्यवहारामध्ये, त्या नुकसान भरपाईसाठी तो दावा दाखल करू शकतो. शेवटचा मुद्दा आहे की विक्रेत्याची दिवाळी निघाल्यास काय. विक्रीनंतर जर विक्रेत्याची दिवाळी निघाल्यास खरेदीदाराकडे किंवा खरेदीदारास न्यायालयीन व्यवस्थापकाकडून माल मिळवता येत असतो. म्हणजे जो व्यक्ती त्या ठिकाणी वस्तू विकत आहे, तो जर त्या ठिकाणी दिवाळखोर झाला तर न्यायालयीन व्यवस्थापकाकडून त्या ठिकाणी तो माल मिळवता येत असतो. माल विक्री ठरावानंतर विक्रेता जर दिवाळखोर होत असेल तर खरेदीदाराने जर वस्तूची किंमत दिलेली असेल तर त्याला त्या वस्तू मिळवता येत नाही. परंतु जेवढी किंमत त्या ठिकाणी त्याला दिलेली आहे ती किंमत वसूल करण्यासाठी त्याला न्यायालयात दावा दाखल करता येत असतो. म्हणजे इथे त्या ठिकाणी एखादा विक्रेता जर दिवाळखोर झाला तर आणि त्यांनी काही वस्तू खरेदी करण्यासाठी काही किंमत जर दिली असेल तर तेवढ्या किमतीची काही नुकसान त्याचं झालेलं असेल तेवढं वसूल करण्यासाठी तो न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो. अशा प्रकारे माल विक्री आणि माल विक्रीचा ठराव यातील फरक आहे. जो काही पुढचा मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा त्या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.